Good morning, children. We are from SN Khade Career Academy Satwe. Today we are going to study English of class 8th. Lesson name Nature created man and woman equal. Part 2. आम्ही SN खाडे करिअर अकॅडमी मधून आज तुम्हाला इंग्लिश हा विषय शिकवणार आहोत. इयत्ता 8वी. धड्याचे नाव आहे नेचर क्रिएटेड मॅन अँड वुमेन इक्वल. पार्ट 2. ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 31. पुस्तकातील पान नंबर 31 उघडा. मी वाचून दाखवेल त्याप्रमाणे ओळींवरती बोट ठेवा. लेट्स बिगिन विथ दिस चॅप्टर. द हाऊस अँड इट्स सराउंडिंग्स आर अ साइट ऑफ पीस इन द अर्ली मॉर्निंग ऑफ एप्रिल. घर आणि घराच्या सभोवती एप्रिल महिन्याच्या सकाळी लवकर एकदम शांतता आहे. इट नेसेल्स बाय द साइड ऑफ अ स्मॉल स्ट्रीम ऑफ क्रिस्टल क्लिअर वॉटर. घराच्या शेजारी एक झरा वाहत आहे आणि त्यातील पाणी काचेसारखे एकदम स्वच्छ आहे. द स्ट्रीम टेम्बल्स डाऊन द ग्रीन माउंटेन्स ओनली 2 miles ऑर सो अवे. 2 मैल लांब असलेल्या हिरव्या पर्वतावरून झऱ्याचे पाणी वेगाने पडत आहे. देअर इज अ स्ट्रेच ऑफ hundreds of acres of fertile land rolling with yellow mustard flowers between the mountain range and the house. घर आणि पर्वत रांगा यामध्ये असणारी 100 एकर पिकाऊ व उतार असणाऱ्या प्रदेशात पिवळी मोहरीची फुले पसरलेली आहेत. अ गार्डन इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. घराच्या समोर बगीचा आहे. ट्रीज ऑफ मेनी काइंड्स बिअरिंग फ्लावर्स ऑफ व्हेरियस ह्यूज अँड फ्रूट्स ग्रो ऑन ऑल साइड्स ऑफ द हाऊस. घराच्या सभोवती वेगवेगळ्या रंगछटा असणारी फुले व फळांची झाडे वाढलेली आहेत. द कोर्टयार्ड स्मेल्स ऑफ जॅस्मिन विच ब्लूम्स इन बंचेस ऑफ व्हाईट पर्ल्स. म्हणजे घराच्या सभोवती चमेली फुलाचा वास पसरला आहे आणि जेव्हा ते चमेलीचं फूल उमललं तेव्हा ते त्यांना पांढऱ्या मोतीसारखे दिसू लागले. द फ्रेग्रन्स मिंगल्स विथ द थिन स्मोक दॅट रायजेस फ्रॉम स्वीट स्मेलिंग इन्सेन्स स्टिक्स. म्हणजे जेव्हा चमेली या फुलांचा वास आणि उदबत्ती जी आपण देवासमोर किंवा मंदिरामध्ये लावतो तर त्या उदबत्तीचा वास आणि चमेली या फुलाचा वास मिक्स होऊन खूपच सुंदर वास इथे पसरलेला आहे. द बर्निंग इन्सेन्स स्टिक्स आर ग्लोईंग ॲट द अल्टर ऑफ गॉड इन द मिडल ऑफ द कोर्टयार्ड. तर आपण कोर्टयार्ड म्हणजे देवाऱ्याच्या समोर किंवा मंदिरामध्ये जिथे आपण उदबत्ती लावतो, जिथे प्रसाद चढवतो, जिथे आपण देवासमोर थोडे पैसेही ठेवतो तर त्या जागेला कोर्टयार्ड असं म्हणतात. अशानबी इज इन हर रीडिंग रूम अँड इज बिझी रायटिंग ॲन आर्टिकल. अशानबी ही तिच्या वाचण्याच्या खोलीत आहे आणि ती लेख म्हणजेच आर्टिकल लिहिण्यात व्यस्त आहे. She is a middle-aged mother of 3 children and a journalist and a women's rights activist. ती एक पत्रकार आणि स्त्रियांच्या हक्काबाबत क्रियाशील असणारी 3 मुलांची मध्यम वयाची आई आहे. लॅन्थॉई, her youngest daughter, enters the room. तिची धाकटी मुलगी लॅन्थॉई खोलीमध्ये आली. She is an intelligent girl. ती एक बुद्धिमान मुलगी आहे. टुडे शी लुक्स थॉटफुल अँड शी टेक्स अ सीट बाय हर मदर्स साईड. ती आज विवेकी वाटत होती आणि तिने आईच्या शेजारी जागा घेतली. ॲट द साईट ऑफ हर चाइल्ड अशांगबी लविंगली आस्क्स, हॅव यू फिनिश्ड युअर स्टडी माय डिअर. आपल्या मुलीकडे नजर करून प्रेमाने म्हणाली, माझी लाडके, तू तुझा अभ्यास संपवलास काय. येस मदर, आय फिनिश्ड इट लास्ट नाईट. हो आई, मी काल रात्रीच संपवला आहे. टुडे बिंग संडे आय वॉन्ट टू डू समथिंग इंटरेस्टिंग. आज रविवार आहे, मला काहीतरी मनोरंजक करायचे आहे. लॅन्थॉई सेज अँड वेट्स फॉर हर मदर्स रिस्पॉन्स. लॅन्थॉई म्हणाली आणि आईच्या प्रतिक्रियेची वाट पाहत राहिली. टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू. अशाबीने तिला शांतपणे विचारले.
मला सांग, तुला काय करायचे आहे? मदर, tomorrow I am going to represent the Siroi Lily House as a speaker in the symposium at our school. आमच्या शाळेत आयोजित केलेल्या सिम्पोजियम म्हणजे विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली सभा, यामध्ये सिरोई लिली हाऊस वक्ता म्हणून मी उद्या जाणार आहे. द टॉपिक इज गॉड क्रिएटेड मेन अँड वुमेन ॲज इक्वल्स. चर्चेचा विषय आहे देवाने पुरुष व स्त्रिया यांना समान दर्जा देऊन निर्मिती केली आहे. विल यू स्पेअर सम टाइम टू हॅव अ डिस्कशन विथ मी? माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी थोडा वेळ देशील काय? लॅन्थॉई प्रेसेस ऑन हर मदर. लॅन्थॉईने आईचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. लॅन्थॉई हॅड अ डिस्कशन विथ हर फादर ऑन द टॉपिक. लॅन्थॉईने आपल्या वडिलांबरोबर या विषयावरती चर्चा केली होती. तोंबा, हर फादर इज अ हजबंड सपोर्टिव्ह ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज वाईफ अँड अ लव्हिंग फादर. तोंबा हे तिचे वडील प्रेमळ स्वभावाचे व आईच्या सर्व कार्यक्रमात आधार देणारे असे पती होते. ही इज अ लॉयर अँड अ सोशल वर्कर हू ॲडव्होकेट्स द कॉज ऑफ वुमेन. ते एक वकील व सामाजिक कार्यकर्ते होते व ते स्त्रियांच्या समर्थनात वकीलपत्र घेतात. ही इज ऑलवेज प्राऊड ऑफ हिज वाईफ, द 2 daughters अँड द सन. त्याचा नेहमी आपली बायको, 2 मुले व मुलगा याबाबत अभिमान असे. इन टाइम्स ऑफ नीड द एक्सटेंड्स हिज हेल्पिंग हँड टू हिज वाईफ अँड चिल्ड्रन्स अँड टू द सोसायटी ॲट लार्ज. गरजेच्या वेळी ते आपली पत्नी, मुले व सोसायटी यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करत. ही डज नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन अ मॅन्स वर्क अँड अ वुमेन्स वर्क एनिवेअर. ते कोठेही स्त्रियांचे काम व पुरुषांचे यामध्ये भेदभाव करत नसत. ही शेअर्स इक्वली विथ हिज वाईफ इन डुईंग द हाऊसहोल्ड कोर्स लाईक क्लिनिंग, वॉशिंग, कुकिंग अँड फीडिंग द चिल्ड्रन. घरातील स्वच्छता, धुणे, स्वयंपाक करणे, मुलांना भरवणे यासारख्या घरातील छोटमोठ्या कामात समानतेने सहभागी होत. Had he not shared in these activities in the way he does, his wife would not have been a successful professional. त्यांची पत्नी तिच्या कामांमध्ये यशस्वी आहे म्हणून सहभागी होत नव्हते. He wholeheartedly believes in equality irrespective of class, region and gender. ते वर्ग, जात, लिंग यांच्या समानतेविषयी पूर्णपणे विश्वास ठेवत होते. In his decision with his daughter, he laments over the great injustice done on the women in the society, telling her, "My dear child, the world is still full of inequalities. We have to find a way to bring equality between men and women." मुलीसोबत झालेल्या चर्चेवरून समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत ते शोक व्यक्त करत आणि तिला सांगत, "माझ्या लाडके, जग हे पूर्णपणे असमानतेने भरलेले आहे. पुरुष व स्त्रिया यामध्ये समानता आणण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे." हर फादर्स वर्ड आर स्टील रिंगिंग इन द इयर्स ऑफ लॅन्थॉई. तिच्या वडिलांचे शब्द तिच्या कानात अजूनही ऐकू येत होते. अँड शी टेल्स हर मदर ऑफ वॉट हर फादर हॅज टोल्ड हर. तिच्या वडिलांनी तिला काय सांगितले याबाबत तिने आईला सांगितले. ॲप्रिशिएट ऑफ हर हजबंड फॉर हिज व्ह्यूज. अशांगबी सेज, युअर फादर इज राईट. तिच्या पतीच्या विचाराशी सहमत दाखवत म्हणाल्या, तुझ्या वडिलांचे बरोबर आहे. इन नो सोसायटी डू वुमेन एन्जॉय द सेम ऑपॉर्च्युनिटीज एन्जॉयड बाय मेन. समाजामध्ये पुरुषांना मिळणाऱ्या संधीप्रमाणे स्त्रिया त्या संधीचा उपभोग घेऊ शकत नाहीत.
It is because of your father that I feel no difference in inequality at home. कारण तुझे वडील आणि माझ्यामध्ये असमानता व फरक घरामध्ये जाणवत नाही. But outside our home, I have seen that women have been subjected in many ways. परंतु आपल्या घराच्या बाहेर मी असे पाहिले आहे की बऱ्याच मार्गाने स्त्रियांना ताब्यात ठेवलेले असते. इट इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आहे. God has sent men and women to our earth to share the joys and sorrows of life equally, to share His blessings and to enjoy the bounty of nature equally. आनंद व दुःखात समानतेने सहभागी होण्यासाठी आशीर्वाद व निसर्गातील सौंदर्याचा आनंद समाजतेने घेण्यासाठी देवाने पुरुष व स्त्रियांना या पृथ्वीवर पाठवली आहे. दिस इज व्हॉट युअर टॉपिक मीन्स. हाच तुझ्या चर्चेचा विषयाचा अर्थ आहे. अशांगबी नोज वेल दॅट मेन अँड वुमेन आर इक्वल. अशांगबीला चांगलंच माहिती आहे की पुरुष आणि स्त्रिया या समान आहेत. वुमेन हू आर हाफ ऑफ द ह्युमन रेस आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मेन. स्त्रिया या मानवी शर्यतीतील निम्म्या भागा इतक्या तसेच पुरुषा इतक्याच महत्त्वाच्या आहेत. शी राईट्स अँड टॉक्स अबाउट सच टॉपिक्स. ती अशा प्रकारच्या विषयावर लिहिते व बोलते. हर डॉटर दो अ चाइल्ड also understand well that her mother is not a person of lesser quality than her father. तिची मुलगी लहान असून सुद्धा तिला माहिती आहे की आई अशी व्यक्ती आहे की ती वडिलांपेक्षा कुठेही कमी दर्जाची नाही. शी सेज आवर होम इज फुल ऑफ लव विथ यू मदर. ती म्हणते, आई, आमचे घर तुझ्या प्रेमामुळे पूर्णपणे भरलेले आहे. द मदर बीम्स विथ द जॉय ॲट द वर्ड्स ऑफ हर डॉटर. मुलगीच्या या शब्दामुळे आई आनंदाने प्रफुल्लित झाली. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मदर इज द फाउंटेन ऑफ लव्ह इन द फॅमिली. खरं सांगायचं झालं तर आई म्हणजे आमच्या कुटुंबातील प्रेमाचा कारंजा आहे. दिस बॉन्ड ऑफ लव्ह इज बियॉन्ड कंपॅरिझन विथ एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. आईच्या प्रेमाचे बंधन हे जगातील कशाच्याही तुलनेच्या पलीकडचे आहे. It is because of this that motherhood has been glorified and women accept this challenge in life to become a mother. त्यामुळेच आई पण हे खूप श्रेष्ठ आहे आणि त्यामुळेच स्त्रियांनी आई होण्याचे आव्हान स्वीकारले आहे. Showing deep affection, Ashangbi continues, pioneer women testify to the equality of women with men. आपुलकी दाखवत अग्रेसर असणाऱ्या अशांगबी यांनी निक्षून सांगितले की पुरुष व स्त्रिया या समान दर्जाच्या आहेत. ॲक्च्युली लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट बोथ वुमेन अँड मेन. खरं तर पुरुष व स्त्रिया या दोन्हीशिवाय जीवन हे अशक्य आहे. लॅन्थॉय हॅज बीन फॅसिनेटेड बाय द स्टोरीज ऑफ पॉइनर वुमेन. ही अग्रेसर असणाऱ्या महिलांच्या गोष्टीमुळे खूप आकर्षित झाली होती. थँक्यू.